आजचा अभंग आहे. सुख वाटे येची ठाई बहुपायी संतांचे, म्हणूनी केला वास नाही नास ते ठाई. न करवे हाली चाली निवरिली चिंता हे, तुका म्हणे निवे तनू रजःकणू लागता. याचा अर्थ आहे, मला संतांच्या पायाजवळच खूप सुख वाटत आहे. येथे सुखाचा कधीही नाश होत नाही, म्हणून मी येथेच वास्तव्य केले आहे. आता येथून दूर जाणे नाही. येथे कसलेही प्रयत्न नाहीत, म्हणून माझी चिंता नाहीशी झाली. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचे रजःकण जरी शरीराला लागले तरी तेविध ताप नाहीसे होऊन जीवात्मा शांत होतो. संतांच्या चरणाच्या धुळीचा गौरव करताना श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे, रवळू गणितस्तपसा न याती न चेजया निर्वपणात गृहात्वा न छंदसा नैव जलाग्नि सूर्यैर विना महत्पा जरजो अभिषेकम. अर्थात, हे रघुगण महाराज, मनुष्याला जोपर्यंत महान भक्तांच्या चरणकमळांच्या धुळीचे संपूर्ण स्नान घडत नाही, तोपर्यंत त्याला परमसत्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही. केवळ ब्रह्मचर्य पालन करून, गृहस्थ जीवनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून, वानप्रस्थ घेण्यासाठी गृहजीवनाचा त्याग करून किंवा संन्यास आश्रम स्वीकारून परमसत्याची अनुभूती होऊ शकत नाही. तसेच शीत ऋतूमध्ये पाण्यात बुडून राहणे अथवा ग्रीष्मामध्ये स्वतःभोवती अग्नी पेटवून प्रखर उन्हामध्ये उभे राहणे इत्यादी कठोर तपश्चर्या करूनही परमसत्याचा साक्षात्कार होऊ शकत नाही. परमसत्य जाणून घेण्यासाठी अनेक मार्ग आहेत, पण ज्या मनुष्याने महान भक्तांची कृपा प्राप्त केलेली आहे, केवळ त्यालाच परमसत्याची अनुभूती होऊ शकते. जय हरी विठ्ठल. संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा म्हणून कळवळा येत असे, या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरिता मार्गदर्शन केले. आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत, म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न.